नमस्कार श्रोते हो, मी दीप्ती थोरात. आपण ऐकत आहात डॉक्टर वी रा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या ग्रंथातील केनोपनिषद. केनोपनिषदामधील प्रथम खंडातील दुसरा भाग ऐकूया. चला तर माझ्या समवेत या श्राव्य प्रवासाला. न तत्र चक्षुर्गच्छति न वाक्गच्छति नो मनः न विद्मो न विजानीमो यथैतद् अनुशिष्यात् अन्यदेव तद्विदितात् अथि अविदितादधि इति शुश्रुम पूर्वेषां ये नस्तद व्याच चक्षिरे. दृष्टी तेथवर ब्रह्मापर्यंत पोचत नाही, वाणी बोलू शकत नाही, मन सुद्धा तेथवर जात नाही. आम्ही ते जाणत नाही, त्याचे भेद करून स्पष्ट व्याख्या करता येत नाही. दुसऱ्या ज्ञात वस्तूपेक्षा वेगळे आहे, अज्ञात वस्तूहून अधिक आहे. यांचे विषयी पूर्व ऋषींकडून ऐकले आहे की ज्यांनी ते विचक्षणा करून सांगितले. असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे. दृष्टी काय, वाणी काय किंवा अतिशय वेगवान असलेले मन काय, सर्वच इंद्रिये अतिशय कमाल किमान मर्यादेत काम करतात. ब्रह्म हे अमर्याद आहे. ते अनंत सूक्ष्मतम तसेच ते अनंत स्थूलतम असलेले ही साधने त्याला मोजण्यास अपुरी पडतात. याचे वर्णन करण्यास वेद अपुरा पडला. वेद गणिता मर्यादला तरी तू अगाध बा विठ्ठला. येवढे माप कैचे थोर जाणे उमाणे तुमचा पार. शेष वर्णिता श्रमला जिव्हा दुखंड होऊनी ठेला. म्हणवनी कान्हो पाठक उगा मौने मवी पांडुरंगा. भक्तराज कान्हो पाठक. अत्याधुनिक साधनांनी सुद्धा, अगदी अल्ट्रा मायक्रोस्कोप सुद्धा याचा वेध घेऊ शकला नाही. त्यांना म्हणजे शास्त्रज्ञांना जीवाची रचना माहीत आहे, कार्य माहीत आहे, पण सजीवता निर्मितीत त्यांना काही ज्ञान नाही. प्रयत्न सुरू आहे, पण साधने अपुरी पडतात. आज तरी ही स्थिती आहे. उद्या जीवनिर्मितीत यश आले तरी असंख्य म्हणजे 84 लक्ष योनी कशा बनतात हे कळावयास हवे. मग आत्मा, मग परमात्मा किंवा ब्रह्म किंवा पुरुष हे कळावयास कोट्यावधी वर्षे लागतील. त्या वेळेपर्यंत किती प्रलय होतील, ज्ञान किती मागे पडेल कुणास ठाऊक. मानव जात तरी राहील काय, आणि कीटक राहून तरी काय उपयोग. पुन्हा विकास, पुन्हा कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन, आइन्स्टाईन, मार्कोनी आणि जगातील आजचे शास्त्रज्ञ. किती वर्षे, किती काल तोवर यांनीच बनवलेली शस्त्रे मानवाचा विध्वंस करतील. शास्त्रज्ञांचे शोध योजिती उन्मत्त साधावया घात दुर्बलांचा. स्वामी म्हणे नाही स्वरूपाचा शोध, व्यर्थ तो प्रबोध शास्त्रज्ञांचा. स्वामी स्वरूपानंद. स्फोटक ते गोळे विषारी तो धूर, महाभयंकर रणगाडे. कळीची विमाने आणि पाणतीर, करीती संहार मानवाचा. स्वामी स्वरूपानंद.
गुरे घरे दारे सुरम्य नगरे, क्षणार्धात सारे दग्ध होय. स्वामी म्हणे ऐसी आसुरी संस्कृती, करी तसे माती मानव्याची. स्वामी स्वरूपानंद. असुरी संस्कृतीमुळे मानव्याची माती. याचा अर्थ हा की हा मानव्याचा विकास चाललाय की अन्य काही. जर मानव उरला नाही तर स्वरूपाचा शोध लागणार तरी कसा. आणि परस्पर विश्वास नसलेला मानव उरून तरी काय उपयोग. ते ब्रह्म त्याला जाणता येणार नाही, कारण बुद्धीचे रूपांतर दुर्बुद्धीत झालेले. विश्वास अविश्वास झाला तर श्रद्धा तरी कोठून निर्माण होणार. भक्तिमार्ग कुणासाठी कोण दाखविणार. सत्संग तरी कसा मिळणार. म्हणजे ब्रह्म विचारच नाहीत तर त्याची व्याख्या तरी कोठून तयार होणार. आधीच अवघड, त्यात अधिक अवघडपणा. प्रत्येक वस्तूत आत व बाहेर तेच ब्रह्म, म्हणून ते वस्तूहून निराळे वाटते. अज्ञात वस्तूत तर ते अज्ञात ब्रह्म कसे असते. काय बोलावे, अवाक झालेले बरे. मात्र पूर्व ऋषींचे अनुभव त्यांनी स्पष्टीकरण देऊन सांगितले, म्हणून ब्रह्माचे अस्तित्व ऐकलेले आहे. येथे श्रद्धेचा उदय होतो व व्याख्येशिवाय वर्णनाशिवाय तो आपण मान्य करतोच. ते आप्त वाक्य असते, विवादाला जागा नसते. यद्वाचा अनभ्युदितै येन वाक् अभ्युद्यते, तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदै यदिदं उपासते. वाचेचा व्यक्तपणा ब्रह्मामुळे, जे वाणीने व्यक्त करता येत नाही पण ज्याचेमुळे वाचा व्यक्त होते तेच ब्रह्म असे तू समज. जे उपासना करतो ते नव्हे, असा या मंत्राचा अर्थ आहे. वाचा वाणीने जी व्यक्त होते ती म्हणजे बोलीभाषा. माणसाची वेगळी, पशूंची वेगळी, पक्ष्यांची वेगळी, कीटकांची वेगळी, वृक्षाची वेगळी, वेलींची वेगळी. यात माणसांचे जेवढे म्हणून प्रकार सांगता येतील तेवढ्या भाषा वेगळ्या, त्यांचे अर्थ वेगळे, त्यामुळे त्यांच्या कृती वेगळ्या. जलचर स्पंदनाच्या भाषेत बोलतात. एवढे वाणीचे महत्त्व असले तरी त्यामुळेच तिला मर्यादा पडतात व या मर्यादेमुळे अमर्याद ब्रह्म तिला वर्णन करता येत नाही. साधी प्रेमभावना व्यक्त करतात. एक एक शब्द योजून कसे बसे ते प्रेम व्यक्त होते. ती धडपड असते. ब्रह्म अगाध असलेने ते वाणीला व्यक्तविता येणे अशक्य आहे. पण आत्मा किंवा ब्रह्मच या वाणीचा निर्माता असल्याने वाणीच त्याच्यामुळे व्यक्त होते. वाणीला व्यक्त करणारे हा ब्रह्माच्या अस्तित्वाचा परिचय होय. तशी सर्व इंद्रिये ही आत्म्याचीच उत्पादने आहेत, त्यामुळेच त्यांचे महत्त्व आहे. ती इंद्रिये स्वतः फार अपुरी आहेत, तरी त्यांच्या कार्यामुळेच आत्मा किंवा ब्रह्म प्रकट असते. ते ब्रह्मच होय. जे परब्रह्म वा ब्रह्म म्हणून आपला परिचय सर्व लोकात करून देतात त्यांनी ब्रह्माचा साधा विचारसुद्धा केलेला नसतो, नव्हे ते त्यांना शक्य नसते. वासनेने त्यांची अंतःकरणे बरबटलेली असतात. शुद्धता शुचिता येथे औषधालाही मिळत नाही, तेथे ब्रह्मरूप कोठले. फार थोडे ब्रह्मरूप होणेस योग्य असतात. त्यावर माझे शब्दसंधान नाही, हे वाचकांनी लक्षात ठेवावे. जेव्हा धर्माची ग्लानी होते
तेव्हा ब्रह्म स्वतः देह धारण करते व त्यान्वये संत, सज्जन, साधू व सामान्यांचे दुर्बळाचे रक्षण करते व जे दुष्कृत्य करतात असे खल यांचे निर्दारण करते. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. गीता. अवताराचे हेतू. धर्माची स्थापना, साधूंचे रक्षण व खलनिर्दाळण असा तिहेरी हेतू असतो. त्यावेळी परब्रह्म अनेक देवदेवतांसह देह धारण करते. त्याला अवतार म्हणतात. सामान्यतः आत्माच देह धारण करतो. त्याचा हेतू कर्मफल भोगणे व मुक्तीपर्यंत वाटचाल करणे. परब्रह्म आणखी एकदा देह धारण करते, ते म्हणजे भक्तांच्या रक्षणासाठी, दर्शनासाठी हा परब्रह्माचा विशेष होय. याकरिता परब्रह्माला विलक्षण म्हणतात. प्रथम खंड द्वितीय भाग समाप्त. ओम शांती शांती शांती.